परभणी तालुक्यातील बलसा खुर्द या गावानं मतदानावर टाकलेला बहिष्कार अखेर मागे घेतलाय। गावात कॅनॉल शेजारी असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण झाले। आंदोलन उपोषण करूनही हे अतिक्रमण हटवलं जात नाही। न्यायालयीन लढा जिंकूनही प्रशासन अतिक्रमणावर कारवाई करत नाहीये। त्यामुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता। दरम्यान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे गावात दाखल झालेत। आचारसंहिता उठवल्यावर अतिक्रमण काढून टाकण्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेतलाय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। परभणी लोकसभा मतदारसंघातील परभणी तालुक्यातला बलसा खुर्द या गावाने सकाळपासून बहिष्कार घातला होता। आतापर्यंत एकही मतदान झालं नव्हतं। साधारणतः 12 वाजून गेलेत आणि पहिलं मतदान सकाळपासून आत्ता झालंय। नेमकं काय सगळ्या मागण्या होत्या, कुठल्या मागण्यांसाठी या गावकऱ्यांनी हा बहिष्कार घातला होता, यांच्या संदर्भात आपण गावकऱ्यांशी बोलणार आहोत। एकूणच काय मागणी होती, कुठल्या कारणाने हा सगळा बहिष्कार होता? आमची मागणी काय ना, अतिक्रमण जे झालेलं आहे त्याच्याबद्दल आमची मागणी होती। कोर्टाकडून बी आमच्या बाजूने निकाल लागला होता। तत्कालीन तहसीलदार आणि इतर काही येणे चुकीचा अहवाल उच्च न्यायालय औरंगाबाद यांना दाखल केला। परत ते लोक 15 दिवसांनी बसले आणि त्या गोष्टीला आज 8 वर्ष झालेत। प्रशासनाची वारंवार चर्चा करून देखील कुठला मार्ग निघाला, लोकप्रतिनिधी कुठला आमच्याकडे आला नाही। त्यांनी वैयक्तिक विनंती सुद्धा केली, पण मान्य जिल्हाधिकारी यांनी येऊन आता लेखी लाईव्ह सगळ्या मीडिया समोर आश्वासन दिले की कोड ऑफ कंडक्ट इलेक्शन उठल्यानंतर तात्काळ 30 दिवसाच्या आत आम्ही याच्यावर कारवाई करू। आणि काय नेमकी काय अडचण काय होती? अडचण म्हणजे हे जी आमच्या अतिक्रमण झाले गावात कॅनलच्या कडीला, आता त्यांनी लाईव्ह आकडे सुद्धा घेतलेले आहेत लाईटचे। पिंगळी रोडून पाणी चोरून घेतात, वीज चोरून घेतात आणि विशेष म्हणजे MSCB चे एवढे फालतू आहेत कर्मचारी, 500-500 रुपये घेऊन त्यांना आकडा टाकू दिलेत आणि आमची लाईट कट करतात। आम्ही मीटर असताना आमच्याकडे म्हणजे आमच्या एकंदरीत अन्याय झालेला पूर्वीपासून, कारण आम्ही पूर्वी तिकडे होतो, तिथून उठून इकडे आलो। अशा सगळ्या गोष्टी। एकूणच गाव जे आहे ते स्थलांतरित झालेलं आहे, कृषी विद्यापीठामधलं गाव आहे आणि अनेक समस्या आहेत, पण महत्वाची समस्या होती ती अतिक्रमणाची समस्या होती आणि या संदर्भामध्ये संपूर्ण गाव जे आहे ते एकवटलं होतं आणि त्यामुळे बहिष्काराचं हत्यार जे आहे ते मतदानावर बहिष्कार टाकण्याचं हत्यार जे आहे ते या गावानं उपसलं होतं। आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मात्र संपूर्ण बहिष्कार मागे घेण्यात आलाय आणि मतदानाला सुरुवात झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी।